शेतकरी मित्रांनो, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये टॉप 10 वेलवर्गीय पिके तर त्यांचीच माहिती तुमच्या समोर आज मी घेऊन आलेलो आहे। जय शिवराय। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर आपल्या शेतीविषयक YouTube चॅनल मध्ये। शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या, या नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये आपल्याला ही जी काही वेलवर्गीय पिके सांगतोय तर यांचं उत्पादन लागवड केल्यानंतर 45 दिवसांनी चालू होतं, तर काही पिकांचं उत्पादन तुम्हाला हे 60 दिवसापासून पुढे चालू होतं। पण एकदा का उत्पादन चालू झालं, मिनिमम 30 रुपये किलो जरी बाजारात मिळाला, शेतकरी आपला मालामाल होणार आहे। मग नेमकी ही पिकं आहेत तरी कोणती, पिकांची लागवड कशा पद्धतीने करायची याची संपूर्ण माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे। या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील, आजच ही व्हिडिओ पाहत आहात, नक्की सबस्क्राईब करा, समोरील घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे। तर शेतकरी मित्रांनो, या नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये नेमकी कोणती अशी वेलवर्गीय पिकं आहेत जी शेतकऱ्याला मालामाल करतील, तर पहिलं महत्त्वाचं पीक सांगतोय आपण, काकडी या पिकाची लागवड करायची। काकडी पिकाची लागवड करते वेळी हिरवी काकडी आणि सफेद पांढरी काकडी या दोन काकड्या, प्लस याच्या व्हरायटी तुम्हाला सांगायच्या झाल्या, नाझिया असेल, राधिका असेल, प्रभू असेल, या हिरव्या काकडीच्या व्हरायट्या, तर US 800 ही सफेद पांढऱ्या काकडीची व्हरायटी। तर यापैकी कोणती दोन तुम्ही काकडीच्या व्हरायट्या यांची लागवड करू शकता। 45 दिवसात राईट तुम्हाला उत्पादन चालू झालेलं बघायला मिळतं आणि याला बाजारभाव मिनिमम 10 रुपये किलो पासून जरी आपण पकडला मिनिमम, तरी शेतकऱ्याचे पैसे होतात 10 रुपये नाही, तुम्हाला मिनिमम 30 रुपये किलो बाजारभाव आरामशीर बघायला मिळणार आहे। आता काकडी पिकाची लागवड करते वेळी आपण बैठी किंवा तारकाठी मांडव यावर करू शकतो। भरघोस असं उत्पादन या नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात काकडीची लागवड करून पुढे जाऊन मिळवू शकतो। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं वेलवर्गीय पुढचं महत्वाचं पीक तर ते म्हणजे कलिंगड लागवड। हो शेतकरी मित्रांनो, आता कलिंगडाला काय तारकाठी मांडव करायची गरज नाही, कलिंगड हे खाली भुईटी जमिनीमध्येच येत असतं। तर कलिंगडाची लागवड करते वेळी मिनिमम या थंडीच्या वातावरणामध्ये आपल्याला व्हरायटी निवडणं गरजेचं आहे। आर्डोर सीड्सची विजय या व्हरायटीची आपल्याला निवड करायची। कलिंगडाची लागवड करते वेळी मिनिमम आपल्याला 2 बेडमधील अंतर 6 फूट याप्रमाणे ठेवणं गरजेचं आहे आणि 2 रोपांमध्ये अंतर आपल्याला 1.5 ते 2 फूट याप्रमाणे ठेवणं गरजेचं आहे। तुम्ही झिगझॅग पद्धतीने लागवड करा, सरळ पद्धतीमध्ये लागवड करू शकता। कलिंगड या पिकाचं उत्पादन या थंडीच्या महिन्यामध्ये मिनिमम तुम्हाला जे रेग्युलर उत्पादन आपलं 30 ते 40 क्विंटल होत असतं, तर इथं मात्र आपल्याला 15 ते 20 क्विंटल झालेलं बघायला मिळतं। पण बाजार भाव मात्र 25 रुपये प्लस किलोला याप्रमाणे बघायला मिळणार। निश्चित स्वरूपात या पिकाची लागवड करा आणि मालामाल व्हा। कलिंगड पिकाची अधिक माहिती पाहिजे, मिलिंद भोर YouTube चॅनलला व्हिजिट द्या, संपूर्ण माहिती लागवड ते काढण्यापर्यंत बनवलेली आहे। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पुढचं महत्वाचं पीक म्हणजे पावटा लागवड। होय शेतकरी मित्रांनो, पावटा हे देखील बैठीच पीक आहे। पावटा या पिकाची लागवड करा। पावट्याचं उत्पादन तुम्हाला 60 ते 70 दिवसामध्ये चालू होतं। सरपंच सीड्सचा जो पावटा आहे, नावानेच सरपंच सीड्स कंपनी आहे आणि पावट्याला नाव सरपंच आहे, त्यामुळे याची आपण लागवड करा अवश्य आणि भरघोस असं उत्पादन मिळवायचा। बाजारभाव तुम्हाला सांगायचा झाला मिनिमम 100 ते 150 रुपये किलो प्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याला याचा बाजारभाव बघायला मिळतो आणि याची लागवड तुम्ही जर मल्चिंग पेपरवर करत असाल, निश्चित स्वरूपात तुमचा फायदा होणार आहे। कमी खर्च, कमी भांडवली, कमी खत औषध लागणार, फक्त वरून फवारणी आपल्याला थ्रिप्स मावा, तुडतुडे, काळा मावा, पांढरा मावा यांचा अटॅक होतो, याच्यासाठी निमोड कराटे रोगार याची वेळची वेळ फवारणी करा। फुलकळीला एखादं टॉनिक घ्या आणि या पावटा या पिकातून भरघोस असं उत्पादन नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात लागवड करा आणि पुढे जाऊन अवश्य मिळवा। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, या नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करेल असं पुढचं महत्वाचं पीक म्हणजे घेवडा पीक। होय शेतकरी मित्रांनो, घेवडा हे वेलवर्गीय तारकाठी मांडव करणारं महत्वाचं पीक आहे। घेवड्याची लागवड केल्यानंतर आता विशेष म्हणजे घेवड्याचं महत्व तुम्हाला सांगायचं झालं, बैठी घेवडा आणि तारकाठी मांडव 2 घेवडे आहेत। अंकुर सीड्स आहे, धरती सीड्स आहे, कोणताही घ्या, याची लागवड करा। मात्र तारकाठी मांडव न करता आपला बैठी घेवडा असेल 10-45 दिवसामध्ये चालू होतो। मिनिमम घेवड्याला बाजार सध्याच्या टायमाला 80 ते 100 रुपये किलो आहे आणि वेलवर्गीय तारकाठी मांडव करतो याला देखील तेवढाच बाजारभाव आहे। दोन्ही पिकांची लागवड करा, दोन्ही घेवड्याची लागवड करा आणि या नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये लागवड करून पुढे असं भरघोस असं उत्पादन मिळवा
आणि शेतकरी आपला हे वेलवर्गीय पिकातून निश्चित स्वरूपात मालामाल होईल. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, या नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्याला नेमकी कोणतं वेलवर्गीय पीक करावं, तर पुढचं महत्वाचं पीक म्हणजे चवळी पीक. हो शेतकरी मित्रांनो, चवळी पिकाची लागवड केल्यानंतर आपल्याला 45 दिवसापासून पुढे उत्पादन चालू झालेलं बघायला मिळतं. आणि या चवळी पिकाला बाजारभाव तुम्हाला सांगायचं झालं तर 45 रुपये किलो याप्रमाणे सध्याच्या टायमाला बाजारभाव आहे. निश्चित स्वरूपात तुम्ही या पिकातून मालामाल होणार आहात. आता लक्षात घ्या, चवळी पिकाची लागवड आपण बेडवर देखील करू शकतो, सरीवर देखील करू शकतो किंवा मल्चिंगवर देखील करू शकतो. पण याला तारकाठी मांडव करणं गरजेचं आहे. निश्चित स्वरूपात याची लागवड करा आणि भरघोस असं उत्पादन पुढे जाऊन निश्चित स्वरूपात मिळवा. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, या नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये नेमकी कोणतं वेलवर्गीय पीक करावं, तर पुढचं महत्वाचं वेलवर्गीय पीक म्हणजे वालवड लागवड. हो शेतकरी मित्रांनो, आता वालवड याला तार काठी मांडव करायचा आहे. बियाणं घेतेवेळी तुमच्या जवळील कृषी सेवा दुकानातून घ्या किंवा एखादं घरगुती जे शेतकरी वालवड पीक करतोय तर हे बियाणं घ्या, याची लागवड करा. वर्षभर देखील चालणारं हे घरगुती बियाणं आहे. निश्चित स्वरूपात निवड करा. 50 रुपये 100 रुपये किलोला बाजारभाव सध्याच्या टायमाला ह्या वालवड पिकाला आहे. निश्चित स्वरूपात याची लागवड करा आणि भरघोस असं उत्पादन मिळवा. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, या नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये नेमकी कोणतं पीक करावं जे वेलवर्गीय आणि शेतकऱ्याला भरघोस उत्पादन मिळवून देत, तर पुढचं महत्वाचं पीक म्हणजे कारले या पिकाची लागवड करायची. हो शेतकरी मित्रांनो, क्वचितच कमी अशी शेतकरी जे कारलं पिकाची लागवड करताय आणि जर तुम्ही कारलं पिकाची लागवड करत असाल, भरघोस असं उत्पादन झालेलं तुम्हाला बघायला मिळणार आहे. कारलं पिकाची लागवड करते वेळी जवळील कृषी सेवा दुकान असेल यांच्याकडे जा, त्यांना विचारा कोणतं बियाणं घेऊ, कोणतं बेस्ट राहील, कोणतं पीक आपल्याला कारलं पीक हे भरघोस उत्पादन मिळवून देत, अशा बियाण्याची निवड करा आणि भरघोस असं उत्पादन नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये कारल्याची लागवड करून पुढे जाऊन मिळवा. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये नेमकी कोणतं वेलवर्गीय पीक शेतकऱ्याला मालामाल करेल, तर पुढचं महत्वाचं पीक म्हणजे फरशी लागवड. हो शेतकरी मित्रांनो, आता फरशी हे बेडवरचं पण मांडव न करणारं बैठी पीक आहे. 5 तोडे होतात. 1100 ते 1200 रुपये 10 किलोला बाजारभाव मिळतो. चायना फरशी याची अवश्य लागवड करा आणि भरघोस असं उत्पादन मिळवा. चायना फरशीचं बियाणं जवळील कृषी सेवा दुकानामध्ये जा, तिथून घ्या, याची लागवड करा आणि भरघोस असं उत्पादन काढायला विसरू नका. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना प्रश्न पडलाय नेमकी कोणतं पीक करावं. तर मिलिंदभर युट्यूब चॅनलवर आपण 2 दिवसापूर्वी जी भाजीपाला तरकारी पिके आहे ना यांची व्हिडिओ माहिती बनवलेली आहे, ती पाहू शकता. किंवा आता ही जी मी तुम्हाला सांगितलेली आहे वेलवर्गीय पिकं यांची लागवड करू शकता. 45 दिवसापासून 60 दिवसापर्यंत चालू होणारी पिकं आणि शेतकऱ्याला असं भरघोस उत्पादन मिळवून देणारी ही महत्वाची पिकं. ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली, अजून देखील मिलिंदभर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, नक्की सबस्क्राईब करायचंय, समोरील घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे.